नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बँक निफ्टी साधारण आज फ्लॅट ओपन झाली आणि दिवसभर साईडवेज होती आणि आज ऑप्शन सेलरचा डे होता असं म्हणायला हरकत नाही. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं की आज शक्यता जास्त आहे की साईडवेज होण्याची. सो आज फ्लॅट ओपन झाली, त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत बँक निफ्टी साईडवेज होती. साधारण इथे ओपन झाल्यानंतर ही साईडवेज होती आणि नंतर 2:30 वाजेनंतर हा एक मूव्ह दिलेला, जो की जास्त मॅटर करत नाही, कारण ऑप्शन बायर असो किंवा ऑप्शन सेलर आपले पोझिशन स्क्वेअर ऑफ करत असतात. सो ते एक मूव्ह मिळत असतो, त्यामध्ये फक्त स्कॅल्प केला जाऊ शकतो. सो जे अगोदरपासून ट्रेड करत आहेत त्यांना स्कॅल्पिंग जमते, त्यांनी इथे प्रॉफिट केला असणार. सो बघू उद्या बँक निफ्टी कुठे ओपन होते आणि काय ट्रेड मिळतो त्यानुसार आपण बघणार आहोत. उद्या जर बँक निफ्टी साधारण ह्या रेंजला कुठे ओपन झाली, जी की 51-100च्या आसपास येते कुठे, आणि त्यानंतर एक प्राईस ॲक्शन बनवल्यानंतर जर 51-250 ही रेंज ब्रेक केल्यानंतर आपल्याला एक अपसाईडला 51-500चं एक टार्गेट मिळू शकतो. आणि जर फ्लॅट ओपन झाल्यानंतर एक प्राईस ॲक्शन बनवल्यानंतर ही जी आपली लेवल 51,000 ही ब्रेक केल्यानंतर आपल्याला 50-700चं टार्गेट मिळू शकते इथे, जे की हे आहे. याला कारण म्हणजे की हा जो आपल्याला इकडे गॅप दिसतो आहे 22 तारखेला 22-23च्या ओपनिंगला, तो फिल करण्यासाठी बँक निफ्टी येऊ शकते. सो उद्या आपल्याला प्राईस ॲक्शन प्रॉपर मिळाल्यानंतर ट्रेड मिळाला व्यवस्थित तर एक चांगला ट्रेंडिंग मूव्ह मिळेल इथे. सो मला तरी वाटतं आहे की उद्या बँक निफ्टी खालच्या बाजूला आपल्याला एक ट्रेड देईल आणि आपण तो सोडणार नाही उद्या. ऑप्शन बाहेरचा डे असेल, कारण उद्या नवीन सिरीज ओपन होणार बँक निफ्टीमध्ये नवीन मंथची. सो उद्या फ्रेश एंट्री मिळेल सर्वांना, तर आपल्याला एक चांगला ट्रेड मिळेल. आयदर अपसाईड मिळेल 51-300 ही ब्रेक केल्यानंतर. आपण मी मगाशी म्हटलं 51-250, परंतु ज्यांना कन्फर्मेशन हवं आहे त्यांनी 51-300 नंतर इथे एक एंट्री घेऊ शकतात. 51-500पर्यंत आपलं पहिलं टार्गेट असेल. पण मला तरी शक्यता जास्त डाऊन ट्रेंडची दिसते. सो बघू उद्या काय प्राईस ॲक्शन बनवतं बँक निफ्टी आणि कुठे ट्रेड करतो आहे, त्यानुसार आपण ट्रेड घेणार आहोत. थँक्यू.